आज राहणार आहेस ना? हाँ, सकू तो रहेगी दादी के पास। मेरा पुराना घर तो बंदिश रखा है। बेच डालो। पांडे साहब बोले मत बेचना, जगह अच्छी है, वो ही बांधने वाले हैं। एक बात बोलूं, कभी तो आया करो ना उधर। बायजामा आप दहलीज पे है ना। येऊन जाईन एकदा. स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते. स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते. माझे मनान कळले ते अंतरंग होते. शेखर शेखर, माझं तुझ्याकडे अत्यंत महत्वाचं काम आहे आणि तू माझी हेल्प करणार आहेस. ओके, चल चल चल, सांगते मी काय हवंय. अगं एक मिनिट थांब. काय झालंय? शांतपणे सांग, काय झालंय? काय काय हवंय? सांगते. अरे, एकपात्री स्पर्धा आहे. एवढंच? एवढंच? अरे, तिथं ऐन वेळी विषय दिला जातो आणि त्यावरती एकपात्री सादर करायची आहे. मी विचार करतेय की प्रॅक्टिस मध्ये असं नेमकं करायचंय तरी काय. सोपं आहे, सिंपल. हे बघ, आपण अगोदरच 3-4 विषय तयार करून ठेवायचे. आता त्यामध्ये ते जो कोणता विषय देतील ना, त्यामध्ये आपल्या जवळचा कुठला तरी विषय असेल तो ऍड करायचा, थोडासा बदल करायचा आणि सादर करायचं. सिंपल. हे सिंपल आहे. हा, अरे हेच तर अवघड आहे. त्याच तर बक्षीस आहे. तयार माल कुणी विकेल. स्वतःचे एकपात्री सादर करताना ऐन वेळेला भंबेरी उडते, कळलं ना? ए, मला काही सुचत नाहीये. ए, तूच काहीतरी सांग ना. मला कामाला जायचंय, प्लीज. अरे, जास्त वेळ नाही लागणार, प्लीज. नको का? मला ऑफिस आहे. तुला काय माहित नाही का? अरे पण प्लीज कर ना मदत. प्लीज 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 कर ना मदत. बरं. हा, सांग. आज मी एका उर्दू नाटकाला जाणार आहे. इस्मत चुगताईचं नाटक आहे. हॅलो. हॅलो शेखर. हा नीता. हा, काय रे? हो, मी निघतेच आहे. नाही, आपल्याला नाटकाला जायचं होतं, पण एक प्रॉब्लेम झालाय. अगं, मेधा इथे आलीये. हा, तिने कुठल्या तरी एकपात्री स्पर्धेत भाग घेतलाय. बर. तिथे म्हणे ऐन वेळेला विषय देतात आणि त्यावर परफॉर्म करायला लागतं. त्यामुळे नाही जमणार कदाचित आज. अरे काय हे, उर्दू नाटक तर कधीतरीच लागतं. हा, नाही, बरोबर आहे तुझं. एनिवे, मेधाला वेळ दिलायसच ना, मग ठीक आहे. बर, तू मला एक सांग, तू तिकीट काढली आहेस का? नाही नाही, मी थिएटरवर जाऊनच काढणार होते. बर, ठीक आहे. बाय. रुखसाना, चल आपण जाऊ नाटकाला. टिकिटा तो फाड़ने वाली थी ना, मुझे देख इरादा बदल दिया. असं कुणाच्या रागावर काहीही फाडायचं नसतं. नुकसान आपलंच होतं. न जाने मुझे फेंकी हुई चीज ही क्यों नसीब होती है. ऐसा ख्याल भी कभी मन में मत लाना. दिल पे लगी क्या? जगण्याचे अनुभव घेऊन मी खूप थकली आहे अगं. आता मला कशाचं काहीही वाटत नाही. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देके छोड़ना अच्छा. सभ्य म्हणजे सभ्य. आ? अगं, विषय ग. म्हणजे अगं, मी कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा मी हे एकपात्री केलं होतं. तेव्हा विषय घेतला होता, सभ्य. अरे हो, म्हणजे काय? तेच सांगतोय ना. पण मी केलं होतं सभ्य गृहस्थ हो, माझ्या एकपात्री एकांकिकेचे नाव. वा, ग्रेट. पुढे ऐक तर, सभ्य गृहस्थ हो. अच्छा 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 अच्छा. आता इथे बरेच सभ्य गृहस्थ जमलेत की नाही, आवाजावरनं कळलं मला. अच्छा, तुम्ही पण सभ्य. अच्छा, तुम्ही पण सभ्य. नाही, म्हणायला काय, सगळे सभ्य आहेत. पण सभ्यतेची नेमकी व्याख्या काय? काय सभ्य म्हणजे सभ्य? वा, अहो, सभ्य म्हणजे नुसतं सभ्य नाही. सभ्य माणूस म्हणजे काय की जो समजुतीने वागतो, नियम पाळतो, सिग्नल पाळतो आणि मुख्य म्हणजे नो पार्किंग करत नाही.
हे तुमच्यासाठी होतं. मगाशी नो पार्किंग मध्ये गाडी लावलीत ना, त्याच्यासाठी. आणि हे तुमच्यासाठी सुद्धा होतं बरं का. तर आता मला सांगा, सभ्य माणसांची आणखी काय लक्षण आहेत? म्हणजे तो त्यांच्या घरातल्यांशी कसं वागतो? चांगलं वागतो. कोण म्हणलं? चांगले सगळेच वागतात हो, पण आई वडिलांशी आपण कसं वागलं पाहिजे? चांगलं चांगलं नाही हो, आदरपूर्वक वागलं पाहिजे. आणि मुलांशी कोण म्हणलं? आता मुलांशी जर आदरपूर्वक वागलं तर मुलं आपल्या डोक्यावर नाही का बसणार? तर मुलांशी शिस्तीनं आणि आई वडिलांशी आदरपूर्वक वागलं पाहिजे. आणि शेजारी शेजारणीशी कोण आहे? मला वाटलंच तुम्हाला हा प्रश्न विचारणार. तर यात शेजारणीवर जास्त बरं ना. पण शेजारी आणि शेजारणीशी चांगलं वागलंच पाहिजे. शेजारी राहायचं ना त्यांच्या. आणि त्यातल्या त्यात तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेजारीने जर देखणी असेल तर मग काय, तुमच्यासारख्या माणसाला सांगायलाच नको काय. याला म्हणतात एक पात्री. वाह, ग्रेट. यू आर सिम्पली ग्रेट. लव्ह यू. तू असा मी अशी, तू असा मी अशी, जोडी तुझी माझी जमेल कशी. तू असा गुपचुप गुपचुप, प्रेम करू चुप 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 चुप. दुनिया अशी करेल हल्ला, प्रेम करू खुल्लम खुल्ला. तू असा मी अशी, जोडी तुझी माझी जमेल कशी. ना ध्यानी ना मनी, सुरुवात कशी करावी कोणी. तू असा गुपचुप गुपचुप, मीच करावी का विनवणी. तू असा मी अशी, जोडी तुझी माझी जमेल कशी. तू असा मी अशी, तू असा मी अशी, जोडी तुझी माझी जमेल कशी. अख्ख्या कॉलेजभर शोधलं तुला आणि तू इथे येऊन बसलीस होय. ठरवून काहीच होत नाही. मग पाय नेतील तिथं गेले आणि येऊन बसले. अच्छा, म्हणजे ही मूड खराब असण्याची लक्षणं आहेत. आणि त्याला कारणीभूत मी असू शकतो. म्हणजे असे नाही का? कुणी काय समजायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बर, नाटक कसं वाटलं? नाटकासारखं नाटक. अगं उर्दू होतं उर्दू. या हुल तफसीले शख्सियत. इस बात पर एक शेर याद आ रहा है. अर्ज किया है. इरशाद म्हणतात. इर्शाद आला नाही अजून. किसी के आने से साकी के ऐसे होश उड़ गए. किसी के आने से साकी के ऐसे होश उड़ गए कि शराब शीखे पे और कबाब शीशे में. काय झालं? मी जाऊ का? बस रे. मेधा काय म्हणत होती? अच्छा, म्हणजे ही मुलीबद्दलची काळजी का रागाचं कारण? असंच विचारलं सहज. सहज? तू सहज वागणारी बाई आहेस. उत्तर नाही दिलंस. काय नाही ग. तिने एक स्किट लिहिलंय तिच्या परफॉर्मन्स साठी. त्या परफॉर्मन्स मध्ये मी चेंजेस केले. ते स्किट बहुतेक नंबरात येईल बर का. मीही दिली असती की एंट्री. अच्छा. स्पर्धा अंडर 25 आहे. युवा 25. तू दिसतेस तशी, पण नोंद 40 ची आहे ना तुझी. मी पण लिहिलंय ओपन गटासाठी. ओके. करतोस? अनुभव
अनुभवताना कडू हे घोट जीवनाचे, अनुभवताना कडू हे घोट जीवनाचे. एकटेच हळहळले, एकटेच हळहळले